नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आम्ही गिरनारला पोचलेलो आहे आणि गिरनारला आता सकाळचे 6:15 झालेले आहेत आणि आम्ही रोपवे मार्गे पहिल्या 5,000 पायऱ्या रोपवे मार्गे चढणार आहोत. त्यानंतर पुढच्या ज्या 5,000 पायऱ्या आहेत त्या आम्ही चालत जाणार आहोत. जो सकाळचा देखील थंडी आहे आणि सकाळचं जे वातावरण असेल ते खूप सुंदर असेल. आम्ही पहिल्या पायरीचे दर्शन घेतले व तिथे दिवे लावून आम्ही निघालेलो आहे गिरनार पर्वताकडे रोपवेने. आणि मी बेअरफूट चाललोय कारण माझी एक इच्छा होती की मी 10,000 पायऱ्या असंच जाऊ, बट ॲटलिस्ट 5,000 तर जाऊया ॲटलिस्ट. रोपवेला त्यांनी उडण खटोला असं नाव दिलेलं आहे आणि आम्ही तिथे आता पोहोचलेलो. पूर्ण मॅप इथे त्यांनी एक छोटासा अंदाज दिलेला आहे आणि तिकीट बुक करून येऊ शकता तुम्ही. नमस्कार, आम्ही आता उडान खटोल्यासाठी पोचलेलो आहे. ते उडान खटोल्याची जी व्यवस्था आहे त्यांनी अत्यंत सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा जास्त चांगला एक्सपिरियन्स यावेळेला आलेला आहे. आम्ही दरवर्षी येतो नेहमी. महिंद्रा अँड महिंद्रा जो कंपनी आहे त्याचा जो ग्रुप आहे त्याच्याबरोबर आम्ही दरवर्षी येतो. यावेळेला उडान खटोल्याची जी व्यवस्था आहे ती अत्यंत सुंदर आहे. हे आहेत मेन उडण खटोला आणि ह्याच्यात 8 लोक बसतात आणि मुव्हिंग ह्याच्यातच चढायला लागतात, पण मुव्हिंग अशी फास्ट नसते, त्यात आपण चढू शकतो प्रॉपरली आणि खूप मजा येते ह्याच्यात. श्री गुरुदेव दत्त, जय गिरनारी. आम्ही उडण खटोल्यामधनं बाहेर आलेलो आहे. उडण खटोल्याच्या बाहेर आल्यावर असं रम्य असं वातावरण बघायला मिळालं. चांगला एक्सपिरियन्स होता उडण खटोल्याचा. जवळच अंबाजी मातेचं मंदिर आहे. जय अंबे. तिथून आम्ही खाली आलो आता अंबाजी मातेच्या इथं. एक एक पायरी धैर्यानं व शिस्तीत आम्ही उतरत चढत होतो. ओटावर फक्त श्रीपाद वल्लभ दिगंबरांचं नाव आणि मनात ओढ त्यांच्या दर्शनाची. श्री गुरुदेव दत्त. ही आहे मेन कमान जिथे चरण दर्शनासाठी आपण जाऊ शकतो. हे आहे श्री दत्तगुरूंचं स्थान. खूपच मस्त वाटतं इथून. खूपच खोली एवढी रूम असली तरी खूपच मस्त वाटतं आणि हे तिथून व्ह्यू आहे. मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली चाललोय. आता कुठे चाललोय? कमंडलला चाललोय प्रसाद ग्रहण करण्यासाठी. पाय ऑटोमॅटिक थरथरत आहेत आता. काही जण पूर्ण 10,000 पायऱ्या चढले, काही जण 5,000 पायऱ्या चढून अर्ध रोपवे आणि अर्ध 5,000 पायऱ्या चढून, काही जण आपले डोलीने जातात भाई. सो याचे वेगवेगळ्या टाईप्स आहे तिथे यायला. पायाची पूर्ण हालत खराब झालेली आहे, बट चला मस्त देवाचं नाव घेत घेत खाली आलेलो आहे. हॅलो गाईज, आता मस्त आमचा प्रसाद ग्रहण करून झाला आहे आणि आता आम्ही परत अंबाजी मातेच्या इथं जाणार आणि तिथून रोपवे पकडून परत आता आम्ही परत अंबाजी मातेकडे चाललेलो आहे चढत चढत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आता झालेलं आहे गिरनार दर्शन आणि माझ्यासोबत आहे किरण दादा आहिरे आणि आम्ही चाललेलो आहे खाली आणि खूपच असं डेंजर असं वातावरण आहे समोर आणि मागे आपलं रोपवेची जागा. दर्शन खूपच मस्त झालं, म्हणजे एवढे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तिथे वरती आणि इकडचे गुरुजी ते पण एवढे कष्ट करतात, एवढं हे करतात. पण असा एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलं माझा तर मी ठरलेलं नव्हतं माझा अजिबात. मला 2 तास आधी कॉल आला की आपण जायचं आहे, येणार का तुम्ही? तर मी बोललो येस 100%. माझी खूप इच्छा होती, मला जायचंच होतं आणि बाहेर असल्या कारणाने मी लगेच आलो. 1 तासात पॅकिंग केली आणि निघालो. मला काहीही कळत नव्हतं ते रात्र काही कळलं नाही. द्वारकाधीश ह्याला सोमनाथला त्यांनी गेल्यावर मग म्हटलं अरे थोडंसं मी हे झालो. मग मी मिक्सअप झालो त्यांच्यासोबत. चांगलं आपली लोकं होतीच, पण बाकीच्या लोकांसोबत पण मी चांगला मिक्सअप झालो. वरती गेलो
आज देवाकडे बघितलं तेव्हा असं कळलं, अरे हां इकडे यायला तर बोलावणंच लागतं. आणि म्हणजे म्हणतात ना की तुमचं नशीब लागतं भेटायला, तर खरंच तुमचं नशीब लागतं. खूप जण किती वर्ष झाली ट्राय करतायत की आपल्याला गिरनारला जायचं, ह्याला जायचं, पण त्यांना जमत नाही. पण फायनली माझं झालं. आणि माझे आईबाबा जेव्हा गेले तेव्हाही मला जायची इच्छा झाली, पण तेव्हा माझा 11वी-12वी असल्यामुळे मी गेलो नाही. पण आत्ता खूपच भारी वाटलं आणि एक्सपिरियन्स मस्त होता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. श्री गुरुदेव दत्त.